नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी अकोला की, जहां मुडगांव के ग्रामीणों की ओर से सार्वजनिक निर्माण विभाग को एक ज्ञापन दिया गया। साथ ही साथ बात होगी धुले की, जहां देवपुर अमरधाम के निर्माण का उद्घाटन विधायक फारूक शाह ने किया। साथ ही साथ अंत में बात करेंगे महाराष्ट्र की, जहां पर मुस्लिम समुदाय द्वारा पैगंबर पर टिप्पणी के विरोध में कार्यवाही की मांग की गई। ऐसी तमाम खबरों पर डालेंगे नजर इस बुलेटिन में। मुडगांव के ग्रामीणों की ओर से उप कार्यकारी अभियंता सार्वजनिक निर्माण विभाग कार्यालय को ज्ञापन दिया गया। रिपोर्ट में कहा गया है कि मुदंगा से होकर गुजरने वाली मुख्य सड़क वरवण से वाणी वारुला अकोट तक सड़क का निर्माण मूल अनुमान के अनुसार नहीं किया गया था। इस सड़क पर दुर्घटनाओं की संख्या बढ़ गई है। साथ ही अकोट तालुका में सेंट सिटी के नाम से मशहूर मुडगांव में हमेशा श्रद्धालुओं की भीड़ लगी रहती है और स्कूल, कॉलेज और बाजार सड़क से सटे होने और सड़क पर ट्रैफिक जाम न होने के कारण दुर्घटनाओं की संख्या भी बढ़ी है। इसलिए प्राक्कलन के अनुसार 10 दिनों के अंदर उक्त सड़क का निर्माण कराया जाए, अन्यथा जानमाल का खतरा होने पर निर्माण विभाग कार्यालय के समक्ष अनशन पर बैठ जाएंगे। आज आम्ही सर्व ग्रामस्थ तेल्हारा इथे गेलो होतो। उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि त्याचीच प्रत आम्ही अकोलाच्या साहेबांना आपण देणार आहोत आणि त्यांना आम्ही त्या निवेदनामध्ये असं सादर केलं की बा जे मुडगावमध्ये जे मूळ इस्टिमेट आहे या रोडचं बसस्टँडवर जाण्या येण्याकरिता खूप त्रास होऊन राहिला, लोकांना ट्रॅफिक जाम होते, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि आजपर्यंत 3 ॲक्सिडेंट झाले। आज आमच्या गावाचा एक रामदेव खडू नावाचा मुलगा पायातून फ्रॅक्चर झाला। त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थ तीव्र झालेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला या गावामध्ये जे मूळ इस्टिमेट आहे त्या इस्टिमेटनुसारच आमच्या बसस्टँडवरचं सर्व काम करून देण्यात यावं। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। अकोला जिले के बोरगांव मांझू पुलिस थाने में धार्मिक त्योहारों से सामाजिक लाभ लेते हुए रचनात्मक गतिविधियां करते हुए जिम्मेदारी की भावना के साथ शांति, सामाजिक सद्भाव और सामाजिक एकता स्थापित करते हुए सर्वी धर्मावलंबी पारंपरिक त्योहार मनाते हैं। राष्ट्रीय एकता आज के युवाओं को सकारात्मक सोच के जरिए अपनी खुशियों को दोगुना करना चाहिए। सकारात्मक लोग ही गांव और अपना विकास कर सकते हैं। युवाओं को इन विचारों को आत्मसात करने की ज़रूरत है। जिला अपर पुलिस अधीक्षक अभय डोंगरे ने युवाओं से ये अपील की है। कार्यक्रम के अध्यक्ष स्थान अपर पुलिस अधीक्षक अभय डोंगरे थे। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। पिछले सप्ताह जब सी न्यूज भारत चैनल ने कुंभारी से विजोड़ा सड़क के बारे में खबर प्रकाशित की तो प्रशासन सहित ठेकेदार की नींद खुल गई। आज सड़क कार्य का निर्माण युद्ध स्तर पर चल रहा है और नागरिकों में काफ़ी खुशी का माहौल है। ऐसे स्थानीय नागरिकों ने आभार जताते हुए कहा कि सी न्यूज भारत चैनल के माध्यम से हमें न्याय दिलाने का काम किया है, आगे भी हमें न्याय दिलाने का काम कर भ्रष्टाचार पर रोक लगाएगी, ऐसी आशा रखते हुए धन्यवाद दिया है। अकोला से सी न्यूज संवाददाता प्रवीण वाहुरबाग की रिपोर्ट। धुले नगर निगम क्षेत्र में बुनियादी सुविधाओं का विकास योजना के तहत धुले शहर में देवपुर अमरधाम के निर्माण का उद्घाटन विधायक फारूक शाह ने किया। कोरोना काल में जब धुले शहर में कई लोग मर रहे थे तो उनके अंतिम संस्कार के लिए अमरधाम छोटा पड़ रहा था। इसके अलावा उस स्थान पर लकड़ी की कमी और जनशक्ति की कमी के कारण कई शवों और मृत नागरिकों को असुविधा होती थी। उस समय फारूक शाह ने सरकार से इलेक्ट्रिक शवदही के अनुरोध किया था, जिसके अनुसार 2 स्थानों पर विद्युत शवदही को मंजूरी दी गई थी। उनमें से एक वीरा देवी देवपुर अमरधाम में गैस शवदाहिनी का आज शुभारंभ किया गया। गैस शवदाहिनी के कारण पर्यावरण के अनुकूल भी है और लकड़ी के उपयोग के बिना भी धुले शहर के सैकड़ों नागरिकों को इसका लाभ मिलेगा। 5 साल में धुले शहर में करोड़ों के विकास कार्य हुए हैं, लेकिन साथ ही इस बार फारूक शाह के साथ धुले शहर में जातिवाद भी खत्म हो गया है। देवपूर स्मशानभूमी येथे विद्युत शवदाहिनीचा लोकार्पणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आपण बघितलं असेल की कोरोना काळात हे प्रेत जाळण्यासाठी लाकडाची खूप कमतरता भासत होती आणि त्यावेळेस मला काही निसर्गप्रेमी आणि काही वृक्षप्रेमींनी सांगितलं की आमच्या धुळे शहरात पण विद्युत शवदाहिनी किंवा गॅस शवदाहिनी
लागली पाहिजे. त्यासाठी मी महानगरपालिकेला पत्र देऊन आणि त्यांच्याकडून एस्टिमेट वगैरे मागितला. पूर्वी त्यांनी मला 40 लाख रुपयाचा एस्टिमेट दिला. मी 40 लाख रुपये देऊ केले. मग नंतर त्यांनी 80 लाख रुपये सांगितले. मग त्यांना 80 लाख रुपये देऊ केले. त्यानंतर त्यांनी 1,25,00,000 एस्टिमेट आणून दिला. म्हटलं ठीक आहे, 1,25,00,000 रुपये त्यांना मी मंजूर करून दिले. आणि त्यांनी आपला नाकर्तेपणा, हलगर्जीपणामुळे तब्बल 2 वर्ष हे विद्युत शवदाहिनी लावण्यास त्यांनी वाया घातले आणि आज ते पूर्णत्वास आलेलं आहे. आपण बघितलं असेल, कोरोना काळात जेव्हा आपल्या शहरवासियांना ज्या ज्या वस्तूंची गरज होती, जसे आपण बघितलं असेल की पूर्वी त्या काळात आपल्या लोकांना गॅसची कमतरता भासत होती. मी एक ऑक्सिजन प्लॅन्ट माझ्या निधीतून 1,35,00,000 रुपये खर्चून जुन्या सिव्हिल हॉस्पिटलला उभारला. त्यानंतर रेमडेसिवीर वगैरे ते आणून आपल्या लोकांची मदत केली. आणि जे आमचे BUMSचे जे डॉक्टर्स टीम आहे, त्यांची टीमला सोबत घेऊन आणि कुठलाही जातीवाद किंवा पक्षपात न करता जेवढे रुग्ण होते त्यांना आपल्याकडे ॲडमिट करून आणि त्यांचा आम्ही इलाज वगैरे केला त्यावेळेससुद्धा. नंतरच्या काळात आमच्या पूर्ण नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्रात एकही VDRL लॅब नव्हता आणि त्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुण्याला ते सॅम्पल पाठवावं लागत होते. मी त्यासाठी त्यावेळेसचे जे मंत्री होते, आरोग्यमंत्री वगैरे, त्यांना भेटून आणि आपलं हिरे मेडिकल कॉलेजला एक VDRL लॅब मंजूर करून घेतला. आणि त्याचा फायदा फक्त धुळे शहराला नाही तर आजूबाजूचे जे नाशिक, औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार सारख्या शहरांना पण झालं. अशी अनेक कामे आम्ही केलेली आहे आणि आज ह्या कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे. यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक मुख्तार बिल्डर, तसेच हमीदभाई अण्णा, अनिसभाई शाह, कैसरभाई पेंटर, आसिफभाई पोपट, प्यारेलालभाई पिंजारी, इकबालभाई शाह. जे महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलावून आणि त्यांना विचारून घेतो. आणि जर खरंच इथे जनरेटरची आवश्यकता असेल तर माझ्या निधीतून मी जनरेटरसुद्धा लावून देतो. हे बघा, आता स्वतः त्याची धमक पाहिजे आणि लायकी पाहिजे. आणि जे मंत्री लोक आहेत त्यांच्याकडे आपली इज्जत बनवली पाहिजे. त्यांची लायकी नव्हती. आता हा जे गोटे होता त्याला ब्लॅकमेलर म्हणून तिथे ओळखायचे लोक आणि त्याला कोणी उभं करायचं नाही. पहिले तो भाजपमध्ये गेला, भाजपवाल्यांनी त्यांना हाकलून लावला. व नंतर शरद पवारांकडे गेला, शरद पवारांनी सुद्धा त्याला हाकलून लावला. त्यांची लायकी नव्हती आणि त्यांची नीती पण नव्हती विकास कामं करायची. माझी नीती आहे, माझी नीतिमत्ता चांगली आहे म्हणून जेवढे माझे सहकारी मंत्री वगैरे आहे त्या सर्वांनी मला मदत केली आहे. त्यांच्या नेत्यांमध्ये लायकी नव्हती म्हणून त्यांना, नाहीतर त्यांची नीती नव्हती म्हणून त्यांना निधी मिळाला नाही. माझी नीती आहे सेवा करायची, विकास कामं करायची म्हणून. आणि मी पैशांवर हे जास्त हे करत नाही. मी प्रत्येकाला सांगतो की मी माझ्या शहराच्या माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मला निधी पाहिजे आणि ते देता मला. हे बघा, पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा मी नवीन निवडून आल्यानंतर मला त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, त्यांनी बोलवला आणि त्यांनी मला विचारला की आमदार साहेब, आता तुमचं काय धोरण राहील, आम्हाला तुम्ही सपोर्ट करणार का? जे काँग्रेसवाले वगैरे आहेत तेव्हा महाविकास आघाडी अस्तित्वात आली नव्हती, तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत करणार? तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की साहेब, आमचे जे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आहेत त्यांनी आम्हाला स्पष्ट आदेश केलेला आहे की आम्ही तटस्थ राहायचं, आम्हाला कोणालाच मदत करायची नाही. तर त्यांनी मला विचारलं की जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी तुम्हाला भरपूर मदत केली, आर्थिक किंवा दुसरी, तर तुम्ही त्यांना मदत करणार का? तेव्हा पण मी त्यांना स्पष्ट सांगून दिला, मला कोणी किती लोभ देव, किती लालच दिला तरी पण आम्ही तटस्थ राहणार. आणि त्यावेळेस फडणवीस साहेबांनी माझी पाठ थोपटली की तू इमानदार माणूस आहे, तुझे जे काही काम असतील तू घेऊन ये, मी करू. धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश की रिपोर्ट। आज वर्धा जिले के तहसील हिंगन घाट में मुस्लिम समुदाय की ओर से तहसील कार्यालय SDM को निवेदन दिया गया। निवेदन के द्वारा मांग की गई, रामगिरी महाराज ने जो मुस्लिम समुदाय के पैगंबर पर टिप्पणी की, इसका निषेध करते हुए उनके खिलाफ पुलिस कंप्लेंट दर्ज करके कानूनी कार्यवाही की जाए।
उन्हें गिरफ्तार किया जाए। दूसरा विषय मुस्लिम समुदाय की ओर से निवेदन में दिया गया। आमदार नितेश राणे भारी सभा में मुस्लिम समुदाय को मस्जिद से खींच के मारेंगे। इस विषय पर मुस्लिम समुदाय में आक्रोश है, इसलिए उनके विरोध में मामला पुलिस स्टेशन में दर्ज किया जाए और उन पर भी कड़ी से कड़ी कार्यवाही की जाए। वर्धा से सी न्यूज़ संवाददाता जावेद पाशा की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों के साथ जुड़े रहने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।